नमस्कार मित्रांनो. मेष राशीकरता शनीची साडेसाती सुरुवात झालेली आहे. 2025च्या मार्चपासून हा जो शनी आहे हा मीन राशीमध्ये त्यांनी भ्रमण करायला सुरुवात केलेलं होतं. तर साधारणतः मार्चपासून ते डिसेंबर महिन्यामध्ये किंवा 2025च्या शेवटचे जे 3-4 महिने होते, त्यामध्ये तुम्ही शनीच्या साडेसातीबद्दल थोडा बहुत अनुभव घेतलेला असेल. अर्थात शनी या दरम्यान खूप हळूहळू प्रवास करत होता. त्याचा वेग हा कमी होता. 2026 मध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होणार आहेत. शनी जो ग्रह आहे हा मीन राशीमध्ये खूप वेगाने प्रवास करणार आहे आणि त्याचा सरळ सरळ परिणाम जो आहे हा मेष राशीवर दिसणार आहे. याच्या जोडीला तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणारा गुरु हा तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे. हा सुद्धा जूनपासून तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. व्यस्त शनी आणि चतुरस्थ गुरु हा अशुभ फलदायी मानला जातो. तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो राहू आहे हा जवळजवळ संपूर्ण वर्ष तुमच्या लाभस्थानातच भ्रमण करणार आहे. जवळजवळ डिसेंबरमध्ये हा जो राहू आहे हा तुमच्या दशम स्थानात येणार आहे किंवा केतू जो आहे तो तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच साडेसातीचं जो खरा प्रत्यय आहे याची सुरुवात तुम्हाला 2026 पासून यायला सुरुवात होईल. मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे की जी महत्त्वाची आहे. तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणारा गुरु हा आत्ता सांगितल्याप्रमाणे जूनपर्यंत तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये जी काही महत्त्वपूर्ण तुम्हाला कामं करायची आहेत ही जवळजवळ मे पर्यंत उरकून घ्या. अर्थात या दरम्यान तुम्ही मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह पण असणार, तुमचं फिरणं सुद्धा जास्त असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही करणार आहात. ही कामं लवकरात लवकर हाती घ्या. इथे एकच गोष्ट तुमच्या राशिकासाठी खास करून सांगावीशी वाटते, ती म्हणजे मेष जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असते, एका जागेवर स्थिर राहत नाही, रिस्क घेण्यामध्ये सगळ्यात पुढे असते आणि बिनधास्तपणा, बेदरकारपणा हा तुमच्या राशीमध्ये दिसून येतो. अर्थात ही जी गोष्ट आहे, हा जो भाव आहे, हा जो स्वभाव आहे, त्याला थोडंसं बाजूला ठेवणं गरजेचं राहील. कारण आधी मग विचार हा जो तुमच्या स्वभावाचा जो खाके आहे, त्याला थोडंसं बाजूला ठेवा. कारण होणार आहे काय, की या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय हे येणाऱ्या 4-5 वर्षाकरता तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही जे काही बीज रोवाल आणि त्याचं जे फळ आहे हे तुम्हाला येणाऱ्या काही वर्षामध्ये भोगावं लागू शकतं. अर्थात ते भोगावं लागू नये याकरताच हे जे संपूर्ण वर्ष आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर या संपूर्ण वर्षामध्ये कशाप्रकारे घटना होते, कशाप्रकारे तुमची मानसिकता राहील, कुठल्या गोष्टी तुम्हाला करायला हव्यात, कुठल्या गोष्टी तुम्हाला टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः या वर्षीच्या म्हणजे 2026च्या जानेवारीच्या सुरुवातीलाच तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात, जो की तुमचा महत्त्वपूर्ण असा स्वभाव सुद्धा आहे. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवित्र स्थळांना भेटी देणं, देवळांना वगैरे भेटी देणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित येतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं ठरेल. अर्थात जानेवारीचा जो महिना आहे हा बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. इथे एक गोष्ट महत्त्वाची राहील, की जानेवारीच्या जवळ-जवळ 20-22 तारखेनंतर थोडंसं तुम्हाला जे तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा करिअर असेल, त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. करिअरच्या संदर्भातले काही गोष्टी या दरम्यान खास करून फेब्रुवारीमध्ये जास्त जाणवेल. म्हणजे तुम्हाला असं वाटू शकेल, की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ आहेत यांच्याकडून तुम्हाला टार्गेट केलं जातं आहे किंवा ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव तुम्हाला येत आहेत. आता तुमची जी रास आहे ही दबून जाणारी नाही आहे. अन्यायाविरुद्ध झेंडे घेऊन धावणारी आहे. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, की जरी कितीही त्रास दिला गेला असं तुम्हाला वाटेल खरं तर, तरीसुद्धा असे काही मोठे निर्णय घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जसं की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं, की आपल्याला त्रास होतोय किंवा आपण जास्त काम करून घेतलं जातंय, आपल्याला ते अन्याय होतोय, इन्सल्ट होतं आहे. तर तसं जरी झालं तर थोडंसं बॅकफूटला या. कधी-कधी काय होतं, की परिस्थितीला पाहून आपल्याला थोडंसं आपली जी चाल आहे ती बदलावी लागते. तर अशाच प्रकारचं काही गोष्टी तुम्हाला मनात ठेवाव्या लागतील आणि त्याप्रमाणे कामं करावी लागतील. अर्थात या दरम्यान काही तुम्हाला संधीसुद्धा येतील, परंतु त्या संधी आहे, ह्या संधी आहेत की प्रलोभनं आहेत, ही गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे नवीन बदल करण्याआधी थोडीशी काळजी घ्या. म्हणजेच त्याचे मोठे प्रभाव परिणाम येणाऱ्या काही कालावधीमध्ये होणार नाहीत, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील.
यानंतर साधारण मार्च आणि एप्रिल हे जे 2 महिने आहेत, हे 2 महिने तुमच्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. ते कसे? याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू. जसं की मार्च महिन्यामध्ये रवी, मंगळ, राहू हे जे ग्रह आहेत, हे तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. अर्थात या वर्षाचं जे पहिलं ग्रहण असणार आहे, सूर्य किंवा चंद्रग्रहण, हे फेब्रुवारी आणि मार्चमध्येच होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा मार्च जो महिना आहे, हा जास्त महत्त्वपूर्ण राहील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आर्थिक संदर्भात फायनान्शियल स्टेटस या दरम्यान बऱ्याच प्रमाणात तुम्हाला त्रास देऊ शकेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या या प्रलोभनाच्या मागे लागू नका. झटपट पैसा मिळवणं किंवा मोठी श्रीमंती मिळवणं अशा कुठल्याही गोष्टींच्या मागे लागू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. तुमचे मोठे वडीलधारे जे भावंड असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सुद्धा थोड्याफार प्रमाणात तू मैमेवाली जी बातें आपण म्हणतो, चहाच्या कपातली वादळं, तशी थोडी दिसू शकते. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यात ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडी काळजी घ्या, कारण साधारणतः फेब्रुवारी, मार्च किंवा मार्चचा जो महिना असतो हा परीक्षेचा कालावधी असतो. तुमचे अंदाज चुकू शकतील, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. लक्षात घ्या, तुम्ही शनीच्या 7.5च्या प्रभावाखाली आहात आणि तुमच्या लाभस्थानामध्ये बऱ्याच ग्रहांचा जो मेळा आहे तो दिसणार आहे. त्यामुळे खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय घेऊ नका. लाँग टर्ममध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, काळजी करू नका. यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गोष्टी आणखीन थोड्याशा तुमच्यासाठी टफ होतील. म्हणजेच रवी, मंगळ आणि शनी हे तिन्ही जे ग्रह आहेत हे तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. त्याचा प्रभाव परिणाम म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्त प्रमाणात वाढेल. या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा राहाल, परंतु असे कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका की ज्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या येणाऱ्या आयुष्यावरती होऊ शकेल, दूरगामी होऊ शकेल. यामध्ये होतं काय की आपल्याला थोडंसं आपण तात्पुरता विचार करतो, तात्कालिक विचार करतो. म्हणजे तात्कालिक विचाराकडे आपण थोडेसे सिंपल मार्ग किंवा थोड्याशा इझी गोईंग काही गोष्टी किंवा रिस्क घेतो. रिस्क हा प्रकार खरं तर या संपूर्ण वर्षामध्येच टाळा. कारण तुम्ही आत्ता घेतलेली रिस्क ही पूर्णपणे यशस्वी होणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतले जा. लक्षात घ्या, सापळा तुमच्यासाठी तयार होणार आहे 2026च्या संपूर्ण वर्षामध्ये. आणि यामध्ये मार्च आणि एप्रिल हे जे 2 महिने जे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे. तुमच्या आयुष्याचं कुठलंही क्षेत्र असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, तुमच्या वैवाहिक असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल किंवा तुमचं आरोग्य असेल, यापैकी कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकाल, पकडले जाऊ शकाल. तुमच्यासाठी सापळा हा यशस्वी होऊ शकेल. तर या सापळ्यामध्ये फसायचं नाहीये. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाकासमोर चाला. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. जरी तुम्हाला काही गोष्टींचा त्रास झाला, तरीसुद्धा तो त्रास सहन करा. त्या त्रासाला पुढे करण्यासाठी किंवा त्रासाला बायपास करण्यासाठी असे काहीही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या पुढचा जो कालावधी आहे हा जास्त प्रमाणात त्रासदायक होऊ शकेल. कारण 7.5ची ही फक्त सुरुवात आहे आणि आत्ता घेतलेले निर्णय हे तुमच्यासाठी मोठे त्रासदायक होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. आता साधारण एप्रिल महिन्यामध्ये जे तुमचे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्याबरोबर जे नातेसंबंध ताणले जातील किंवा त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही एक गोष्ट खूप चांगली आहे. म्हणजे जरी वाईट कालावधी तरी असला ते काही चांगल्या गोष्टी या होतातच. म्हणजेच मेष राशीच्या ज्या व्यक्ती यांना परदेश गमन करायचं आहे त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी उत्तम असणार आहे. परदेश गमनाच्या संधी तुम्हाला निश्चित मिळतील. पण आता परत इथे हीच गोष्ट आहे की 7.5चा प्रभाव हा दिसणारच. मग परदेश गमनात तुम्ही परदेश गमन केलं तर तिथे जाऊन गोष्टी तुमच्यासाठी व्यवस्थित आहेत का, ह्या गोष्टी सुद्धा थोड्याशा तपासून पहा. एक गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर साधारणतः मे महिन्याच्या मध्यानंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. थोडंसं स्ट्रेस जाणवेल, परंतु फिरणं वगैरे जास्त स्वतःच्या भावभावना ते नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात वादळं येणार आहे. अर्थात तुम्ही जर का ती व्यवस्थितपणे हाताळली तर तो वादळाचा परिणाम मोठा जाणवणार नाही. तरीसुद्धा तुमची जी रास आहे ही स्ट्रेस, टेन्शन आल्यानंतर थोडंसं बिथरते, म्हणजे अकांड तांडव करते, वादविवाद करते. तर तसाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला मे महिन्यामध्ये येऊ शकेल. तर स्वतःच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये सुद्धा असे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. साधारणतः जुलैमध्ये थोडंसं तुमचे जे खर्च असतील त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च तुमचे थोडेसे जास्त होणार आहेत. जून महिन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होईल तुमच्या ग्रहस्थितीमध्ये.
तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे. अर्थात सुरुवातीला जसं सांगितलं, की चतुर्थ स्थानात असणारा जो गुरु आहे, हा अशुभ फलदायी मानला जातो. आता याच्या जोडीला तुम्ही तुमच्या व्ययस्थानातला जो शनी आहे, हा सुद्धा जवळ जुलैच्या शेवटी वक्री होणार आहे. त्यामुळे मी जसं सुरुवातीला सांगितलं, की हळू जी ग्रहस्थिती आहे, ही तुमच्यासाठी थोडीशी अवघड होऊन बसणार आहे. सापळा हा जो शब्द वापरला तोच याच अर्थाने. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मात्र थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कारण लक्षात घ्या, ऑगस्ट महिना असा असणार आहे, व्ययस्थानातला शनी, चतुर्थ स्थानातला गुरु हे तुम्हाला कुठल्याच प्रकारे मदत नाही करणार आहेत. आणि यामुळे थोडंसं जे काही निर्णय असेल, जे काही तुमची नेहमीची शेड्यूल लाईफ असेल, त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रकल्प किंवा निर्णयसुद्धा या दरम्यान अजिबात घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. तसं पाहिलं तर या ऑगस्ट महिन्यामध्ये परत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार आहे. 12 तारखेला सूर्यग्रहण असणार आहे आणि 28 तारखेला जे चंद्रग्रहण आहे ते असणार आहे. आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये गुरु आणि मंगळ हे दोन्ही ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानात असणार. एकंदरीत सांगायचं झालं, या सर्वाचा अर्थ जर का सांगायचा झाला, तर घरातलं जे वातावरण आहे ते थोडंसं गढूळ असणार आहे. तुमच्या घरातल्या ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. जर का ते आधीपासूनच कुठल्या व्याधीने ग्रस्त असतील, तर त्या संदर्भातले काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करताना थोडीशी काळजी घ्या. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना परत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये खास करून महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यामध्ये खास करून जो केतू आहे किंवा जो केतू तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो तुमच्या चतुर्थात येईल आणि जो राहू तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, हा जवळ डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. तर राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह तुमच्या दशम आणि तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये या वर्षीच्या डिसेंबरपासून भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, तर साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये तुमचं जे रिलेशनशिप आहे त्या संदर्भात, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याच दरम्यान ज्या गर्भवती महिला असतील, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण वर्षामध्ये जो कालावधी आहे, हा कालावधी थोडासा तुमच्यासाठी त्रासदायक म्हणता येणार नाही, पण तो सूचक आहे. सावधान जर का तुम्ही असलात, मनामध्ये तुमच्या या गोष्टी असतील, की आपलं 7.5 चालू आहे आणि लक्षात घ्या ही गोष्ट सुद्धा थोडी महत्त्वाची आहे, की मेष राशीसाठी 7.5 ही थोडीशी टफ असते. 7.5चे 7.5 वर्ष असतात. पैकी तुमच्यासाठी पहिले जे 5 वर्ष आहेत, म्हणजे मीन राशीचे 2.5 वर्ष आणि मेष राशीतले 2.5 वर्ष. हे जे 5 वर्ष आहेत, हे 5 वर्ष थोडीशी टफ असणार आहे आणि त्याची सुरुवात साधारण 2026 पासून होऊ शकते. होऊ शकते याचा अर्थ जर का तुम्ही मार्च, एप्रिल या महिन्यांमध्ये चुकीचे निर्णय घेतले नाहीत, तर अर्थातच थोड्याफार प्रमाणात तरी 7.5 तुमच्यासाठी ठीक-ठाक जाईल, व्यवस्थित जाईल. म्हणजे 7.5चे प्रभाव आहेत ते तुम्हाला मिळणार नाही. गुंतू नका, प्रलोभनाच्या मागे लागू नका, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका आणि रिस्कच्या नावाने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची कामं करू नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.